नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. शिर्डीतील हॉटेल चोरी उघड, एक आरोपी मुद्देमालासह जेरबंद, साथीदार फरार. अहिल्यानगर शिर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी विलास मारुती डोंगरे, राहणार निसर्ग ग्रीन प्रकल्प, बी कॅबिन रोड, अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे यांच्या मालकीच्या निमगाव, तालुका राहाता येथील हॉटेल साई पंचममध्ये दिनांक 20 मार्च ते 1 एप्रिल 2026 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून प्रवेश केला. यावेळी हॉटेलमधील सॅमसंग कंपनीचे LED टीव्ही, 33 नळ, मिक्सर व इतर साहित्य असा एकूण सुमारे 4,35,000 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 221/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने निमगाव शिवारातून विशाल बाळू त्रिभुवन, वय 26, राहणार मल्हारनगर, निमगाव, तालुका राहाता यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी हा गुन्हा स्वतःसह प्रमोद उर्फ बंड्या सुधाकर पवार, राहणार दिल्ली साईट, साईबाबा संस्थान खोल्या, शिर्डी, सध्या फरार, याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनुसार पोलिसांनी 56,000 रुपये किमतीचे 32 इंचाचे एकूण 8 LED टीव्ही जप्त केले आहेत. अटक आरोपीला मुद्देमालासह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड.